गुड मॉर्निंग ट्रेडर. जे आपण सिरीज चालू केली होती ज्याच्यामध्ये आपण पेअर्स फक्त ट्रेड करणार होतो, त्याचा डे 22 आज. युरो एस डीमध्ये काय आहे, युरो एस डीमध्ये स्ट्रक्चर हे बेरिस आहे. तर बेरिस आपल्याला हवाला A+ आहे, इथून आपल्याला एक सेलिंग बघायची. त्या अगोदर याच्या खाली जर क्लोजिंग आलं तर हवाला आपला A+ इथं शिफ्ट होईल. GBP USD काय आहे, GBP USD मध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. ते आपला इथं A+ आहे, A+च्या इथून आपण सेलिंग बघणार आहे. जर हवाला इथं याच्या खाली जर क्लोजिंग झाली ह्या कॅन्डलची तर हा आपला हवाला A+ शिफ्ट होऊन जाईल. NZD USD काय आहे, NZD USD सेम आहे, हवाला आपला A+ इथून आपण सेलिंग बघू शकता. AUD USD काय आहे, AUD USD स्ट्रक्चर आहे कन्सॉलिडेशनमध्ये, म्हणजे एक 16 तारखेपासून आपलं 4 दिवस आपलं कन्सॉलिडेशनमध्ये ना, ह्याच्या खाली क्लोजिंग देते ना आपलं A+ टॅप करायचं, सो हे कन्सॉलिडेशनमध्ये. आज जर याचा ब्रेकडाऊन झाला किंवा याच्यावरती याच्या खाली जर एक कॅन्डल क्लोज झाली तर आपला जो आपला A+ आहे तो शिफ्ट होईल आणि इथं येईल. तरी पण ते सेलिंगलाच बसतंय. USD JPY मध्ये काय आहे, काल आपलं काय झालं, आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलवर कन्फर्मेशन घेऊन लिक्विडिटी शिफ्ट करून एंट्री घेतली ना आपलं SL घेऊन डिरेक्टली टार्गेट दिला. म्हणजे थोडंसं SL मोठा असतं तर हे गोष्ट झाली असते. पण ज्यांना 5 ते 10 पिपचा SL ठेवला, 10 पिपचा SL ठेवला असेल त्याला डिरेक्टली तुम्हाला 60-65 पिप मिळले असतील. त्याच्यामुळे 1:6च्या वरती जर 100% गेलं असेल. USD CAD काय, USD CAD हा एक बाईंग एरिया, इथून तुम्ही बाईंग बघू शकता. USD CHF मध्ये काय आहे, इथून हवाला A+ येतोय, तिथे सेलिंग आहे आणि हवाला बाईंगचा प्ले. जो पहिल्यांदा टॅप होईल तो प्ले करायचा आहे. आणि मला लोक म्हणतात की पेंडिंग लेवल कशा हे करायचे. पेंडिंग लेवल आपण काय करतो, A+ ट्रेड करतोय. पण सिंपल गोष्ट आहे, जर आपल्या स्ट्रक्चरच्या लेवलला, म्हणजे जे रिसेंट स्ट्रक्चर आहे त्याच्या लेवलला जर 2 लॉटने जर एंट्री घेत असेल तर पेंडिंग लेवल मी एकच लॉटने घेतो, म्हणजे हाफ क्वांटिटी. कारण की एवढं कन्व्हेन्शन नसतं, लेवल खूप जुने असतात, त्याच्यामुळे एवढा हे प्ले होत नाही. म्हणजे 10 मधल्या 100% प्ले होतात, पण त्याच्यामध्ये आपण हे करतो, रिस्क कमी घेतो आणि छोट्या क्वांटिटीनं, म्हणजे जो आपला स्टँडर्ड घेतो त्याच्या निम्म्याच क्वांटिटीनं आपण तो वाला लॉट घेत असतो. GBP JPY मध्ये काय आहे, GBP JPY मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालता. चेंज ऑफ कॅरेक्टर कुठल्या साईडला झालता, बेरिस साईडला चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर 5 वेव्ह दिल्या. 5 वेव्ह दिल्यानंतर आपलं कन्फर्म झाली की प्राइस आहे बुलिश आहे. बुलिश झाल्यानंतर पुन्हा या लो खाली 2 कॅन्डल क्लोजिंग दिल्या, जेणेकरून आपला झाला चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपला हवाला A+ आहे, म्हणजे A+ आपला भरपूर मोठा आहे असा. पण आपण थोडंसं मार्किंग हे करतो कारण का लिक्विडिटी स्वीपलाच आपण ट्रेड करतोय. तर इथून आपल्याला लिक्विडिटी स्वीपला नंतर एक ट्रेड बघायची सेलिंग साईडला. असा आपला आजचा अनालिसिस आहे. आज आपण गोल्ड देणार नाही किंवा बिटकॉइन देणार नाही, आपण आपल्या करन्सी पेअरवरती स्टक राहणार आहे. WD